नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे अरविंद गुट्टे. तर मित्रांनो, आपण पाहतात महावितरण विद्युत सहाय्यक पदासाठी जी आता एक्झाम होणार आहे, त्या एक्झामसाठी आपण अतिसंभाव्य प्रश्नसंच सुरू केलेला आहे. त्या संचाचा हा आजचा 11वा भाग आहे. तर मित्रांनो, सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत पहा, कारण या भागामधील खूप काही प्रश्नही खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, वेळ न घालता आपण सुरू करूया. आपल्या भागातील हा पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एक एक्साइटर प्रदान करतो. ऑप्शन ए डीसी पुरवठा, ऑप्शन बी एसी पुरवठा, ऑप्शन सी एसी आणि डीसी दोन्ही पुरवठा, ऑप्शन डी एसी किंवा डीसी पुरवठा नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए डीसी पुरवठा. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरमध्ये स्लिप रिंग आणि ब्रुशेसचा काय उपयोग आहे? ऑप्शन ए बाह्य सर्किट फील्ड वाइंडिंगशी जोडलेले आहे, ऑप्शन बी बाह्य सर्किट आर्मेचर वाइंडिंगशी जोडलेले आहे, ऑप्शन सी बाह्य सर्किट दोन्ही फील्ड वाइंडिंगशी जोडलेले आहे, ऑप्शन डी यापैकी काहीही नाही. तर मित्रांनो, पाहूया. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए बाह्य सर्किट फील्ड वाइंडिंगशी जोडलेला आहे. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरचा EMF वाढवण्यासाठी डॅट. ऑप्शन ए फील्ड नियंत्रित ठेवून फ्लक्स वाढवला जातो, ऑप्शन बी व्होल्टेज कमी करा, ऑप्शन सी कॅपॅसिटर लावा, ऑप्शन डी इंडक्टर लावा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए फील्ड नियंत्रित ठेवून फ्लक्स वाढवला जातो. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. आर्मेचर कंडक्टर आणि 6 पोल दिलेले असताना पोल पिचचे मूल्य असते. ऑप्शन ए 11, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 13, ऑप्शन डी 14. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 14. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एसी जनरेटरचा आर्मेचर कोअर खालील गोष्टींनी बनवलेला असतो. ऑप्शन ए स्टील, ऑप्शन बी मऊ लोखंड, ऑप्शन सी कथील, ऑप्शन डी सौम्य लोखंड. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मऊ लोखंड. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. दंडगोलाकार रोटरच्या फील्ड सिस्टम अल्टरनेटर्स डॅशमध्ये गुंडाळलेला असतो. ऑप्शन ए रोटरचे स्लॉट, ऑप्शन बी स्टेटरचे स्लॉट, ऑप्शन सी रोटर आणि स्टेटरचे स्लॉट एकाच वेळी, ऑप्शन डी कम्युटेटिंग पोलवर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए रोटरचे स्लॉट. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. पॉवर फॅक्टर सुधारण्याच्या पद्धती. ऑप्शन ए स्टॅटिक कॅपॅसिटर, ऑप्शन बी सिंक्रोनस कंडेन्सर, ऑप्शन सी फेज ॲडव्हान्सेसचा वापर, ऑप्शन डी हे सर्व. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी हे सर्व. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटर ब्रश ए वर चालतो. ऑप्शन ए स्लिप रिंग, ऑप्शन बी कम्युटेटर, ऑप्शन सी रोटर, ऑप्शन डी डायोड. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्लिप रिंग. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 4 पोल 1200 RPM अल्टरनेटद्वारे निर्माण होणारी EMFची वारंवारता असेल. ऑप्शन ए 50 हर्ट्ज, ऑप्शन बी 40 हर्ट्ज,
ऑप्शन सी 60 हर्ट्ज, ऑप्शन डी 25 हर्ट्ज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 40 हर्ट्ज. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एसी मशीनचा स्टेटर कोअर लॅमिनेटेड शीट पासून बनवलेला असतो जेणेकरून ऑप्शन ए स्टेटरचे वजन कमी राहते, ऑप्शन बी चुंबकीय प्रवाह अधिक दाट जात होतो, ऑप्शन सी एडी करंट लॉस कमी झाला आहे, ऑप्शन डी हिस्टेरेसिस लॉस कमी झाला पाहिजे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एडी करंट लॉस कमी झाला पाहिजे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. मोठ्या व्यासाचा अल्टरनेटर कमी घुमवण्याच्या वेगाने चालतो, तो डॅशसह फिरत असेल, ऑप्शन ए आर्मेचर, ऑप्शन बी फील्ड मुख्य प्रकारचा रोटर, ऑप्शन सी फील्ड दंडगोलाकार प्रकारचा रोटर, ऑप्शन डी आर्मेचर आणि फील्ड. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फील्ड मुख्य प्रकारचा रोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी आणि एसी जनरेटर मधील एक प्रमुख साम्य म्हणजे डॅश. ऑप्शन ए दोन्ही एसी ईएमएफ निर्माण करतात, ऑप्शन बी दोन्ही डीसी ईएमएफ निर्माण करतात, ऑप्शन सी दोघेही स्पंदनशील प्रकारचा प्रवाह निर्माण करतात, ऑप्शन डी दोघेही दोलनशील प्रकारचा प्रवाह निर्माण करतात. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए दोन्ही एसी ईएमएफ निर्माण करतात. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. स्टीम टर्बाइन चलित अल्टरनेटर बहुतेकदा डॅश घन वेगाने चालण्यासाठी डिझाईन केलेला असतात. ऑप्शन ए उच्च, ऑप्शन बी मध्यम, ऑप्शन सी कमी, ऑप्शन डी उच्च आणि कमी दोन्हीही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए उच्च. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. दंडगोलाकार रोटरच्या तुलनेत मुख्य ध्रुव रोटरमध्ये ऑप्शन ए व्यास आणि लांबी दोन्ही मोठे आहेत, ऑप्शन बी व्यास मोठा आहे आणि लांबी कमी आहे, ऑप्शन सी व्यास लहान आहे आणि लांबी जास्त आहे, ऑप्शन डी व्यास आणि लांबी दोन्ही लहान आहेत. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी व्यास मोठा आहे आणि लांबी कमी आहे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरद्वारे निर्माण होणारी ईएमएफची वारंवारता डॅशवर अवलंबून असते. ऑप्शन ए फक्त खांबाच्या संख्येवर, ऑप्शन बी फक्त फिरण्याच्या गतीवर, ऑप्शन सी खांबाच्या संख्येवर आणि फिरण्याच्या गतीवर, ऑप्शन डी वळणाचा प्रकार, खांबाची संख्या आणि घुमण्याची गती. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी खांबाच्या संख्येवर आणि फिरण्याच्या गतीवर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जर 4 पोल अल्टरनेटर 1500 RPM वर फिरत असेल तर उत्पन्न होणारा ईएमएफचा कालावधी असेल. ऑप्शन ए 5 मिलीसेकंद, ऑप्शन बी 10 मिलीसेकंद, ऑप्शन सी 20 मिलीसेकंद, ऑप्शन डी 50 मिलीसेकंद. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 20 मिलीसेकंद. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. उद्योगात एकाच अल्टरनेटरला वेगवेगळ्या प्रकारचे भार जोडलेला असतात. जर फेज सिक्वेन्स RYB ऐवजी RBY मध्ये बदलला तर
ऑप्शन ए लाइटिंग लोडवर परिणाम होईल, ऑप्शन बी थर्मल लोडवर परिणाम होईल, ऑप्शन सी सिंगल फेज मोटर लोडवर परिणाम होईल, ऑप्शन डी 3 फेज मोटर लोडवर परिणाम होईल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 3 फेज मोटर लोडवर परिणाम होईल. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. वीज निर्मिती केंद्रावर वापरले जाणारे अल्टरनेटर सामान्यतः डॅश प्रकारचे असतात. ऑप्शन ए स्थिर क्षेत्र, ऑप्शन बी स्थिर आर्मेचर, ऑप्शन बी गतिमान आर्मेचर, ऑप्शन डी चुंबकीय रोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्थिर आर्मेचर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरचे आउटपुट डॅश स्थिर ठेवण्यासाठी प्राइम मूवरच्या रोटेशन स्पीडचे समायोजन करावे लागते. ऑप्शन ए फ्रिक्वेन्सी, ऑप्शन बी करंट, ऑप्शन सी व्होल्टेज, ऑप्शन डी फेज अँगल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए फ्रिक्वेन्सी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. समांतरपणे अल्टरनेट चालवून ऑप्शन ए जास्तीचा भार वाटून घेता येतो, ऑप्शन बी अल्टरनेटर ओव्हरलोड करता येत नाही, ऑप्शन सी भार कमी झाला तरीही, ऑप्शन डी चालू असलेल्या अल्टरनेटची वारंवारता स्थिर असते. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जास्तीचा भार वाटून घेता येतो. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरचा पॉवर फॅक्टर डॅशवर अवलंबून असतो. ऑप्शन ए रोटर रोटेशन स्पीड, ऑप्शन बी अल्टरनेटची उत्तेजना, ऑप्शन सी प्राइम मूवरचा इनपुट, ऑप्शन डी यापैकी काहीही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अल्टरनेटरची उत्तेजना. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. आर्मेचर अभिक्रिया ही अल्टरनेटर असते जी मुळात डॅशवर परिणाम करते. ऑप्शन ए उत्पादित ईएमएफची वारंवारता, ऑप्शन बी टर्मिनल व्होल्टेज, ऑप्शन सी रोटरचा रोटेशनल वेग, ऑप्शन डी उत्तेजना व्होल्टेज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी टर्मिनल व्होल्टेज. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटर काम करत असताना तो जास्त उत्साहित असल्याचे म्हटले जाते. ऑप्शन ए युनिट पॉवर फॅक्टरवर, ऑप्शन बी लॅगिंग पॉवर फॅक्टरवर, ऑप्शन सी लीडिंग पॉवर फॅक्टरवर, ऑप्शन डी शून्य पॉवर फॅक्टरवर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लॅगिंग पॉवर फॅक्टरवर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटर्सच्या सिंक्रोनायझेशनची चाचणी करण्यासाठी वापरली जाणारी सामान्य पद्धत म्हणजे ऑप्शन ए ग्लोरर पद्धत, ऑप्शन बी चाचणी दिवा पद्धत, ऑप्शन सी गडद आणि तेजस्वी दिवा पद्धत, ऑप्शन डी यापैकी काहीही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी गडद आणि तेजस्वी दिवा पद्धत. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरच्या फिरत्या रोटरला रोमांचक व्होल्टेज आहे. ऑप्शन ए उच्च डीसी, ऑप्शन बी कमी डीसी, ऑप्शन सी उच्च एसी, ऑप्शन डी कमी एसी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कमी डीसी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे.
टर्बो अल्टरनेटरच्या रोटरचा व्यास जलविद्युत अल्टरनेटरपेक्षा लहान असतो, जे कारण? ऑप्शन ए उच्च रोटेशनल वेगाने काम करणे, ऑप्शन बी कमी रोटेशनल वेगाने काम करणे, ऑप्शन सी उच्च व्होल्टेज निर्माण करणे, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए उच्च रोटेशनल वेगाने काम करणे. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एका अल्टरनेटवरून दुसऱ्या अल्टरनेटवर भार हलवणे. दोन अल्टरनेटरमध्ये सिंक्रोनायझेशन मध्ये काम करण्यासाठी ऑप्शन ए येणाऱ्या मशीनच्या प्राइम मूव्हरचा इंधन पुरवठा वाढला जातो, ऑप्शन बी चालू मशीनच्या प्राइम मूव्हरचा इंधन पुरवठा वाढवला जातो, ऑप्शन सी येणाऱ्या मशीनच्या प्राइम मूव्हरला कमी इंधन पुरवठा, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही केले जात नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए येणाऱ्या मशीनच्या प्राइम मूव्हरचा इंधन पुरवठा वाढवला जातो. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचा अल्टरनेटर दिला आहे? ऑप्शन ए तारा जोडलेला म्हणजे स्टार जोडलेला, ऑप्शन बी डेल्टा जोडलेला, ऑप्शन सी मातीने जोडलेला, ऑप्शन डी 3 फेज 4 वायर अल्टरनेटर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मातीने जोडलेला स्टार जोड. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. जेव्हा दोन अल्टरनेटरच्या सिंक्रोनायझेशनसाठी 3 गडद दिवा पद्धत वापरली जाते, तेव्हा दिवे एकाच वेळी पेटत नाहीत, तर वेगवेगळ्या वेळी पेटतात. वापरलेले दिवे समान वॅटेजचे असतात आणि व्होल्टेज रेटिंग समान असते. दिव्याचे कनेक्शन खालीलपैकी कोणत्याही एका घटकात तपासले गेले आणि आढळले? ऑप्शन ए वारंवारता, ऑप्शन बी गती, ऑप्शन सी फेज फ्रिक्वेन्सी, ऑप्शन डी व्होल्टेज. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फेज सिक्वेन्स. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. चुकीचे विधान शोधा. अल्टरनेटर मधील फील्ड रोटरवर आणि स्टेटरवरील आर्मेचर वाइंडिंगवर समायोजित केलेले आहे, कारण? ऑप्शन ए हार्मोनिक्स कमी केले आहेत, ऑप्शन बी स्लिप रिंग फक्त 3 आवश्यक आहेत, ऑप्शन सी कमी व्होल्टेजवर उत्तेजनासाठी आवश्यक असलेली शक्ती कमी असते, ऑप्शन डी आर्मेचर वाइंडिंग सहजपणे जखम होऊ शकते कारण जास्त व्होल्टेजचा अपमान होऊ शकतो. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्लिप रिंग फक्त 3 आवश्यक आहेत. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एक अल्टरनेटर ज्यामध्ये 8 पोल 375 RPM वेगाने चालतात. अल्टरनेटरची वारंवारता शोधण्यासाठी ऑप्शन ए 25 सेल्सिअस पर सेकंद, ऑप्शन बी 15 सेल्सिअस पर सेकंद, ऑप्शन सी 32 सेल्सिअस पर सेकंद, ऑप्शन डी 30 सेल्सिअस पर सेकंद. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 25 सेल्सिअस पर सेकंद. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 1800 RPM वर चालणाऱ्या 4 कोर असलेल्या अल्टरनेटरद्वारे निर्माण होणाऱ्या व्होल्टेजची वारंवारता असेल. ऑप्शन ए 180 हर्ट्ज, ऑप्शन बी 450 हर्ट्ज, ऑप्शन सी 120 हर्ट्ज, ऑप्शन डी 60 हर्ट्ज.
तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 60 हर्ट्ज। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, एका अल्टरनेटर ज्यामध्ये 8 पोल असतात आणि 250 RPM वर चालतात, अल्टरनेटरची वारंवारता किती असेल? ऑप्शन ए 25 हर्ट्ज, ऑप्शन बी 30 हर्ट्ज, ऑप्शन सी 65 हर्ट्ज, ऑप्शन डी 16 2.3 हर्ट्ज। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 16 2/3 हर्ट्ज। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, अल्टरनेटरमध्ये सर्वाधिक व्होल्टेज ड्रॉप कोणत्या प्रकारच्या पॉवर फॅक्टर लोडवर? ऑप्शन ए युनिटी पॉवर फॅक्टर लोड, ऑप्शन बी लॅगिंग पॉवर फॅक्टर मोड, ऑप्शन सी कमी लीडिंग पॉवर फॅक्टर लोड, ऑप्शन डी उच्च लीडिंग पॉवर फॅक्टर लोड। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लॅगिंग पॉवर फॅक्टर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, 3 फेज 16 पोल अल्टरनेटरमध्ये 144 स्लॉट आणि प्रत्येक स्लॉटमध्ये 10 कंडक्टर असलेले स्टार कनेक्टेड वाइंडिंग असते। प्रत्येक फेजमध्ये कंडक्टरची संख्या आहे ऑप्शन ए 144, ऑप्शन बी 1440, ऑप्शन सी 480, ऑप्शन डी 48। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 480। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, डॅडॅसचा वापर मुख्य पुरवठा करण्यासाठी फिरणाऱ्या UPS सिस्टम मध्ये केला जातो। ऑप्शन ए बॅटरी बॅक, ऑप्शन बी DC मोटर, ऑप्शन सी स्वयंउत्साहित DC जनरेटर, ऑप्शन डी अल्टरनेटर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी अल्टरनेटर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, 3 टप्प्यातील पृथ्वी स्थितीत कार्यरत असलेल्या अल्टरनेटरमध्ये आर्मेचर अभिक्रिया परिणाम खालीलपैकी कशावर अवलंबून असतो? ऑप्शन विधान 1 भाराचा पॉवर फॅक्टर, विधान 2 यंत्राचा वेग, विधान 3 भार प्रवाह, ऑप्शन फक्त 1 आणि 3, ऑप्शन बी फक्त 2 आणि 3, ऑप्शन सी फक्त 1, ऑप्शन डी फक्त 3। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए फक्त 1 आणि 3। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, अल्टरनेटरचे व्होल्टेज नियमन। ऑप्शन ए फक्त लोड करंट, ऑप्शन बी फक्त पॉवर फॅक्टर, ऑप्शन सी लोड करंट आणि पॉवर फॅक्टर दोन्हीही, ऑप्शन डी फक्त लोड करंट नाही यावर अवलंबून असते। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लोड करंट आणि पॉवर फॅक्टर दोन्ही। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, समांतर कार्यरत असलेल्या 2 अल्टरनेटर मधील भाराचे वितरण बदल करून बदलता येते। ऑप्शन ए फेज सिक्वेन्स, ऑप्शन बी अल्टरनेटरचे फील्ड एक्सिटेशन, ऑप्शन सी प्राइम मूवर्सचे ड्राइविंग टार्क, ऑप्शन डी अल्टरनेटरचे लोड करंट। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी प्राइम मूवरचे ड्राइविंग टार्क। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, अल्टरनेटरच्या बाबतीत फुल पीच स्टेटर वाइंडिंगसाठी दोन्ही कॉइल बाजूमध्ये निर्माण होणारे व्होल्टेज। ऑप्शन ए अगदी टप्प्यात,
ऑप्शन बी चतुर्भुजात, ऑप्शन सी अगदी टप्प्याबाहेर 180 अंशात, ऑप्शन डी अंदाजे 100 अंश टप्प्याबाहेर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए अगदी टप्प्यात. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरची सिंक्रोनस अभिक्रिया प्रतिनिधित्व करते. ऑप्शन ए आर्मेचर अभिक्रिया आणि गळती अभिक्रिया, ऑप्शन बी समकालिक वेगाने कार्यरत अभिक्रिया, ऑप्शन सी फील्ड वाइंडिंग अभिक्रिया, ऑप्शन डी समकालीन जनरेटरसह मालिकेत जोडलेली अभिक्रिया. तर मित्रांनो पाहूया या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आर्मेचर आणि गळती अभिक्रिया. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. अल्टरनेटरमध्ये निर्माण होणाऱ्या व्होल्टेजचा फेज क्रम उलट करून आपण ऑप्शन ए त्याच्या फील्ड वाइंडिंगचे कनेक्शन उलट करावे, ऑप्शन बी त्याच्या कोणत्याही 2 फेज टर्मिनलची अदलाबदल करावी, ऑप्शन सी त्याच्या 3 फेज टर्मिनलची अदलाबदली करावी, ऑप्शन डी फेज क्रम बदलणे शक्य नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी त्याच्या कोणत्याही 2 फेज टर्मिनलची अदलाबदल करावी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरमध्ये खालील पद्धत व्होल्टेज नियमन प्रत्यक्ष मूल्यापेक्षा जास्त असते. ऑप्शन ए 0 पॉवर फॅक्टर पद्धत, ऑप्शन बी सिंक्रोनस इम्पेडन्स पद्धत, ऑप्शन सी एमएफ पद्धत, ऑप्शन डी लोड नसलेली पद्धत. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सिंक्रोनस इम्पेडन्स पद्धत. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. शॉर्ट सर्किट परिस्थितीत अल्टरनेटचा पॉवर फॅक्टर असतो. ऑप्शन ए जवळजवळ 0 लॅगिंग, ऑप्शन बी युनिटी, ऑप्शन सी जवळजवळ 0.6 लॅगिंग, ऑप्शन डी जवळजवळ 0 लीडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जवळजवळ 0 लॅगिंग. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 2 अल्टरनेटर एका आगमनात्मक भार समान प्रमाणात सामायिक करत आहेत. जर एका अल्टरनेटची उत्तेजना वाढली तर काय होईल? ऑप्शन ए दुसरा अल्टरनेटर जास्त विद्युत प्रवाह देईल, ऑप्शन बी दुसरा अल्टरनेटर कमी विद्युत प्रवाह देईल, ऑप्शन सी दोघेही समान प्रमाणात भार सामायिक करत राहतील, ऑप्शन डी दोघेही जास्त विद्युत प्रवाह देतील. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दुसरा अल्टरनेटर कमी विद्युत प्रवाह देईल. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जर सिंक्रोनस जनरेटरची उत्तेजना अयशस्वी झाली तर ते असे कार्य करते. ऑप्शन ए सिंक्रोनस मोटर, ऑप्शन बी सिंक्रोनस जनरेटर, ऑप्शन सी इंडक्शन मोटर, ऑप्शन डी इंडक्शन जनरेटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी इंडक्शन जनरेटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 2 अल्टरनेटरच्या सिंक्रोनायझेशनसाठी ऑप्शन ए दोन्ही अल्टरनेटची वारंवारता समान असावी, ऑप्शन बी दोन्ही अल्टरनेटरचे टर्मिनल व्होल्टेज समान असावे, ऑप्शन सी दोन्ही अल्टरनेटरचा फेज क्रम समान असावा, ऑप्शन डी वरील सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जनरेटिंग स्टेशनमधील अल्टरनेटर ऑप्शन ए डेल्टा, ऑप्शन बी स्टार, ऑप्शन सी स्टार डेल्टा, ऑप्शन डी डबल स्टार मध्ये. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन
बी स्टार। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे, जेव्हा 3 फेज अल्टरनेटर प्रतिरोधक भार पुरवतात तेव्हा आर्मेचर अभिक्रिया प्रवाह असेल। ऑप्शन ए फाईल केलेल्या अंशासह 90 अंशवर, ऑप्शन बी फाईल केलेल्या अंशासह 45 अंशावर, ऑप्शन सी फाईल केलेल्या अंशासह, ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए फाईल केलेल्या अक्षासह 90 अंशावर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे, जर 12 पोल अल्टरनेटर 50 हर्ट्ज आउटपुट निर्माण करायचा असेल तर तो ऑप्शन ए 1500 आरपीएम, ऑप्शन बी 1000 आरपीएम, ऑप्शन सी 500 आरपीएम, ऑप्शन डी 250 आरपीएम। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 500 आरपीएम। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। भेटूया पुढील भागामध्ये असेच नवीन नवीन प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येऊ। धन्यवाद।